नमस्कार मित्रांनो. आजचा क्वेश्चन आहे, ट्रान्झिएंट सर्किट कन्सिस्टिंग ऑफ इंडक्टर अँड रेझिस्टर्स is powered by an ideal battery of EMF 12 volts at time t equal to 0. K is closed. Then at time t equal to 200 millisecond, potential drop across the inductor is. तर आपल्याला VL काढायचा आहे. L इथे आहे आपल्याकडे. याच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचा आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे VL इक्वल टू L di by dt. L ची व्हॅल्यू इथून 400 मिली हेनरी आहे, म्हणजे 0.4 हेनरी. आणि आपल्याला हे जे व्होल्टेज आहे ते काढायचं आहे t इक्वल टू 200 मिली सेकंड, विच इज इक्वल टू 0.2 सेकंड. तर यासाठी तर येथे जर आपण L ची व्हॅल्यू टाकली तो 0.4 होऊन जाईल L ची व्हॅल्यू di by dt ॲट t इक्वल टू 0.2 सेकंड. तर आपल्याला I काढावा लागेल आणि त्यानंतर त्याचं डेरिवेशन घ्यावं लागेल आणि मग त्यामध्ये t ची व्हॅल्यू 0.2 सेकंड टाकावी लागेल आणि आपल्याला VL भेटून जाईल. तर आपण I काढू. IL ऑफ t काढायचा आहे आपल्याला. बेसिकली हा जो I आहे तो IL ऑफ t आहे. तेव्हाच मग टीचं डेरिवेशन घेऊ आपण आणि मग VL भेटेल. तर IL ऑफ टीचा जो फॉर्म्युला राहतो तो राहतो IL ऑफ इन्फिनिटी प्लस ब्रॅकेट IL ऑफ 0 प्लस मायनस IL ऑफ इन्फिनिटी e raised to power minus t upon tau. तर पहिले IL ऑफ 0 प्लस काढून घेऊ. तो IL ऑफ 0 प्लस इक्वल टू होतो IL ऑफ 0 मायनस, विच इज इक्वल टू IL ऑफ 0 मायनस म्हणजे हा जो स्विच आहे हा क्लोज होत आहे म्हणते t इक्वल टू 0वर. सो जेव्हा हा म्हणजे t इक्वल टू 0च्या आधी म्हणजे IL 0 मायनसवर हा ओपन असेल, तर हा जेव्हा ओपन असेल तर हे जे EMF आहे 12 व्होल्टचं ते इथे कनेक्टच नाही राहील. तेव्हा मग इथून जो करंट राहील तो राहील 0 एम्पियर. आणि जे IL ऑफ इन्फिनिटी राहील तो म्हणजे जेव्हा हा क्लोज असा स्विच क्लोज होणार तेव्हा जो करंट राहतो त्याला IL ऑफ इन्फिनिटी काढू तेव्हा. आणि त्यामध्ये पण हा जो इंडक्टर राहील त्याला शॉर्ट करायचा राहते. तर मग शॉर्ट केल्यावर आपण बघू शकतो की हे 12 व्होल्ट या 2 ओममध्ये पण अक्रॉसमध्ये आहे आणि या 2 ओममध्ये पण अक्रॉसमध्ये आहे. तर 12/2 विच इज इक्वल टू 6 एम्पियर होऊन जाईल. तर आपल्याकडे या दोन्ही व्हॅल्यू आल्या IL ऑफ इन्फिनिटी आणि IL ऑफ 0 प्लस. हे आपण इथे पुट करून देऊ. तो IL ऑफ t जो राहील तो राहील 6 प्लस 0 मायनस 6 e raised to power minus t upon tau, विच इज इक्वल टू 6 मायनस 6 e raised to power minus t upon tau IL ऑफ t. पण इथे जे टाऊची व्हॅल्यू आहे ते पण आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. टाऊ इक्वल टू होते L इक्विव्हॅलंट अपॉन R इक्विव्हॅलंट. L इक्विव्हॅलंट L तर एकच आहे तो 0.4 आणि R इक्विव्हॅलंट कसं काढाल तर इथे हा इंडक्टर जो आहे इथून पाहावं लागेल आपल्याला आणि हा जो EMF आहे ह्याला शॉर्ट करावा लागेल. तर हा जर शॉर्ट झाला तर हे पूर्ण शॉर्ट होऊन जाईल. तर इथून जेव्हा पाहणार तर आपल्याला फक्त हा एक रेजिस्टरच भेटणार. तर 2 ओम इथे येऊन जाईल. तर 1/2 जर आपण केला तर तो होऊन जाईल 2/0.4 विच इज इक्वल टू 20/4. सो 1/2 ची व्हॅल्यू होऊन जाईल 5. ही जर 5 व्हॅल्यू इथे आपण पुट केली सो IL ऑफ t होऊन जाईल 6 मायनस 6 e raised to power minus 5t. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो di बाय dt होणार 6चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6 e raised to power minus 5tचा मायनस 5t आणि मायनस 5. तर di बाय dt होणार 6×5 इथे 30 होऊन जाईल प्लस e raised to power minus 5t di बाय dt झाला आपला कॅल्क्युलेट. आता VL काढून घेऊ. VL इक्वल टू L होता 0.4 di बाय dt 30 e raised to power minus 5t. आपल्याला t इक्वल टू कॅल्क्युलेट करायचा होता 0.2 सेकंदवर. 200 मिली सेकंद म्हणजेच 0.2 सेकंद. तर VL इक्वल टू होऊन जाईल 4 इथे 12 होऊन जाईल आणि e raised to power minus 5 टीच्या जागी 0.2 जर आपण टाकला तर 12 e raised to power minus 1. सो VL इक्वल टू होऊन जाईल 12. आता e raised to power minus 1 ची व्हॅल्यू माहीत असायला पाहिजे 0.367. ही जर आपण इथे टाकली तर VL इक्वल टू होऊन जाईल 12×5 12×7 12×7 84 8 आले. 12×72 आणि 8 80 8 आले. 12×36 10 46 44
आणि म्हणजे 4.404 व्होल्ट. तर VLची व्हॅल्यू आली एवढी 4.404 व्होल्ट. तर बघून घेऊ आपण 4.404 तर नाही आहे, पण 4.14 इथं दिलं आहे, तर हेच याचं करेक्ट आन्सर होऊन जाईल 4.14 व्होल्ट. तर आपल्याला नियरेस्ट जे करेक्ट आन्सर राहते ते पण कधी कधी येथे एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही दिले राहत, तर मग जे पण जवळपासचं आन्सर आहे ते आपल्याला मार्क करावं लागेल. तर थर्ड आन्सर याचं करेक्ट आहे. तर आता बघून घेऊ की येथे फॉर्म्युले कोणकोणते यूज झालेले आहे. तर VL = LdI/dt हा एक फॉर्म्युला यूज झाला आहे इथे. त्यानंतर हा IL चा एक फॉर्म्युला आहे तो येथे यूज झाला आहे. IL = IL प्लस IL प्लस मायनस IL e⁻t/2. त्यानंतर जर पाहिलं तर एक डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला राहते तो इथे यूज झाला आहे. तर इथे जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण e⁻5t तर हा जो राहतो e⁻−5t होता, तर याचा e⁻−5t जसं तसंच राहील, पण मल्टिप्लायला -5 राहील. तर हा एक फॉर्म्युला यूज केला आपण. आणि फायनली हे e⁻−1ची जे व्हॅल्यू राहते 0.367 हे इथे एक यूज झाली आहे. तर अशा आपल्याकडे 1, 2, 3 आणि 4 फॉर्म्युले इथे यूज झाले. तर हे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला नक्कीच फायदा होईल याचा. आता तुमच्यासाठी एक नवीन क्वेश्चन यामध्येच तयार करून घेऊ. तर तुमच्यासाठी क्वेश्चन राहील, हा जो K इज क्लोज आहे ना, तर इथे ओपन करून घ्या आणि T = 200 मिलीसेकंड आहे, तर इकडे 100 मिलीसेकंड करून घ्या. तर तुमचा क्वेश्चन होईल, अ ट्रान्झिएंट सर्किट कन्सिस्टिंग ऑफ अ इंडक्टर अँड अ रेझिस्टर is powered by an ideal battery of EMF 12 volt. At time t = 0, K is open. Then at time t = 100 millisecond, potential drop across the inductor is. तर तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आणि ग्रुप आहे ते पण जॉईन करायला विसरू नका. आणि जर तुम्ही महाट्रान्सको साठी प्रिपरेशन करत असाल आणि तुम्ही काही प्रॉब्लेम फेस करत असाल तर हा मेंटरशिप प्रोग्राम पण जॉईन करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.